रात्रीचे 8 वाजले होते. गावातील लोक लवकर जेवून झोप घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक पेनी बुद्रुक गावातील कुमलेवाडीत बिबट्यानं घरात घुसून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यानं घरातील लोक घाबरून पळू लागले, पण बिबट्यानं पाठ सोडली नाही. घरातच बिबट्या माणसांच्या मागे धावू लागला. हल्ला इतका जबरदस्त होता की बिबट्याच्या हल्ल्यात संतोष गोविंद सुर्वे वय वर्ष 50, हर्षद राजेंद्र सुर्वे वय वर्ष 19 हे गंभीर जखमी झाले. बिबट्याच्या हल्ल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. लांजा तालुक्यातील बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचं दर्शन घडू लागलंय. पाळीव जनावरं, कुत्रे, मांजर यांच्यावर झडप टाकून त्यांचा फडशा पाडण्याच्या घटना याआधी अनेक घडल्या आहेत. भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे नागरी वस्तीत वावर वाढल्याचं बोललं जातंय. बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमुळे हिंस्र प्राण्यांची राहण्याची ठिकाणं नष्ट झाली असून पक्ष्यांचं प्रमाण घटलं असल्यामुळेच बिबटे नागरी वस्तीत येऊन माणसांवरही हल्ले करू लागल्याचं बोललं जात आहे. भविष्यात बिबट्यांचा वाढलेल्या प्रमाणामुळे धोका असल्याचं बोललं जात असून बिबट्यांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून केली जाते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.